विदर्भावर अवकाळीचं संकट, विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस, काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान, शेतकऱ्याचा जीव टांगणीला. विदर्भात झालेल्या वादळी पावसाचा नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यांना तडाखा बसलाय. विजांच्या कडकडाटांसह झालेल्या पावसानं हरभरा, कापशी, ज्वारी, मिरची आणि तूर पिठाचं मोठं नुकसान झालंय. आंब्याचा मोहरही गळून पडल्यानं शेतकरी आणि बागायतदार चिंतेत पडलेत. नागपूर सहित विदर्भातील काही भागांमध्ये झालेल्या सलग 2 दिवस अवकाळी पावसानंतर आता त्या अवकाळी पावसाचे दुष्परिणाम समोर यायला लागलेले आहे. शेतीमध्ये असलेला सध्या हरभरा असेल, तूर असेल, कापूस असेल, ज्वारी असेल किंवा आंब्याचं मोहर असेल, यांचं या 2 दिवसाच्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात जे आहेत ते नुकसान झालेलं आहे. प्रचंड आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आता दुसऱ्या बाजूनं या होणाऱ्या अवकाळी पावसामुळे जे आहे ते त्यांच्या अडचणीमध्ये जी आहे ती पुन्हा एकदा वाढ होणार आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव, मारेगाव, महागाव, उमरखेड, पुसद तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बसला. यात रब्बी हंगामातील गहू, हरभरा, पालेभाज्या, फुलशेती या पिकांचं मोठं नुकसान झालंय. रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा हा काढणीला आला होता. अशातच झालेल्या गारपिटीनं शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेत. यंदा वर्षाच्या सुरुवातीला अतिवृष्टीनं खरीप हंगामातील पिकांना फटका बसला होता. आता रब्बी हंगामातही पदरी नुकसानच पडल्यानं बळीराजा पुरता कोलमडून गेलाय. खूप नुकसान झालं. 3 एकर गहू आज पूर्ण पडून गेला. बंजा 12 जून गारपिटानं गव्हाचा बंदा धिंगाणा झाला आहे. अर्धा पाऊण घंटा गार पडली, त्याच्यानं खूप नुकसान झालं. कापूस माती झाला. शेतकरी सुरुवातीपासून अडचणीत होता. पहिलेपासूनच माती मोल होत गेला. आता तर त्याला अजिबात जिवंत राहायची जागाच नाही राहिली. वर्ध्याच्या हिंगणघाट, देवळी, समुद्रपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय. त्यामुळे जिल्ह्यातील हिंगणघाट, देवळी, समुद्रपूर तालुक्यातील काही गावात मोठ्या प्रमाणात गहू, चणा आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय. गहू पीक पार जमीनदोस्त झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. हिंगणघाट, समुद्रपूर आणि देवळी तालुक्यातील काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात काल दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झालं. या गारपिटीमध्ये उभा शेतामध्ये काही ठिकाणी उभा असलेला जो गहू जो आहे तो मात्र मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झालेला आहे. विशेष म्हणजे अजूनपर्यंत कृषी विभागाचा असो, महसूल विभागाचा असो, कर्मचारी बांधावर पोहोचलेला नाहीत. विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळीनं झालेल्या नुकसानीचे विधानसभेतही पडसाद उमटले. राज्यामध्ये 23 फेब्रुवारी 2026 ला जे अवकाळी पाऊस आणि गारपीट झाला त्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील 11 जिल्हे या ठिकाणी बाधित झालेत. अध्यक्ष महोदय, यामध्ये रब्बी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या गारपिटीमुळे चणा, डाळ, मूग सगळी पिकं, जो गहू आणि भाजीपाल्यांची सर्व पिकं नष्ट झालीत. अध्यक्ष महोदय, एवढा प्रचंड गारांचा वर्षाव त्या ठिकाणी झाला. आपलं ही चर्चा आज कामकाज थांबवून यावर चर्चा करावी. शेतकऱ्याला भरीव मदत मिळाली पाहिजे, ही सरकारची भूमिका स्पष्ट करावी. द्राक्षे, ज्वारी, गहू, पूर्णपणे हरभरा उद्ध्वस्त झालेला आहे. तरी माननीय महसूल मंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी माझ्या मतदारसंघातील या नुकसानीची दखल घेऊन तात्काळ पंचनाम्याचे आदेश द्यावे. या राज्यामध्ये जो अवकाळी पाऊस सुरू झाला आहे आणि काल विदर्भ, मराठवाडा आणि काही भागामध्ये नुकसानी झालं आहे अवकाळी पावसामुळे. अध्यक्ष महोदय, याचे सर्वेक्षणाचे आदेश माननीय मुख्यमंत्री चर्चा करून देण्यात येईल. गेल्या 24 तासात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय. त्यामुळे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीसह वर्धा आणि यवतमाळ भागात पुढील 24 तासात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय. त्यामुळे शेतकरी धास्तावलेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.